पुण्यातील गुंड बंडू आंदेकरनं चांगलीच शोबाजी आज केली। कोर्टाच्या परवानगीनंतर पुणे पालिकेची निवडणूक लढण्यासाठी बंडू आंदेकर थेट तुरुंगात भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयात दाखल झाला। कडक पोलीस बंदोबस्तात, तोंडाला कापड गुंडाळलेलं असताना, हातात बेड्या असताना अशा अवतारात पोलिसांनी त्याला कार्यालयात आणलं। कार्यालयात दाखल होताच आंदेकरनं व्हिक्ट्री साईन दाखवलं, तसंच ओरडत घोषणाबाजीही केली। त्यासोबत सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर देखील अर्ज भरण्यासाठी आल्या होत्या। मात्र या तिघांनीही उमेदवारी अर्जासोबत जोडायची कागदपत्र आणली नव्हती। त्याचबरोबर तिघांच्या अर्जावर अनुमोदकांच्या सह्या देखील नव्हत्या। त्यामुळे तिघेही अधिकाऱ्यांची बोलणी करून निघून गेले। जाताना त्यांनी त्यांचे अर्जही सोबत नेले। दरम्यान आंदेकर आता त्यांच्या वकिलांमार्फत अर्ज भरू शकतात असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। मंदार गुंजारे आपल्या सोबत आहे। मंदार, आज एकंदरीतच त्याने कशी शोबाजी केली ती आपण पाहिली, मात्र आता तो अर्ज न भरताच निघून गेल्याचं कळतंय। काय नक्की घडलं? बंडू आंदेकर, त्याची सून आणि त्याची भाऊजय यांनी आज अर्ज दाखल करणार आहोत असं न्यायालयाला सांगितलं आणि त्यामुळे पोलीस त्यांना भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयात घेऊन आले। मात्र या तिघांनीही अर्ज भरलेच नाहीत हे आता स्पष्ट झालेलं आहे, कारण अर्जासोबत जी कागदपत्र जोडायची असतात ती कागदपत्र या तिघांची अपुरी होती। प्रतिज्ञापत्र अपुरं होतं, त्याचबरोबर ज्या अनुबंधकांच्या सह्या लागतात त्या सह्या देखील नव्हत्या। त्यामुळे हे तिघं भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयात आले देखील, मात्र फक्त ते आले, तिथल्या अधिकाऱ्यांशी बोलले आणि अर्ज सोबत पुन्हा घेऊन गेले आणि त्यामुळे त्यांनी अर्ज भरलेला नाही हे स्पष्ट होतं। हा अर्ज त्यांनी का भरला नाही याचं कारण एखाद्या राजकीय पक्षाकडून त्यांना उमेदवारी अपेक्षित आहे हे असू शकतं। आपल्याला ठाऊक आहे की हे आंदेकर आधी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत। यावेळी देखील त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अपेक्षित आहे, म्हणून त्यांनी हा उमेदवारी अर्ज भरला नाही का हा प्रश्न उपस्थित होतो। मात्र आज मोठी शोबाजी त्यांनी केली, परंतु उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केलेला नाही हे स्पष्ट झालंय। मंदार, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।